श्री स्वामी समर्थ, तुम्हा सर्वांचं स्वागत आहे माझ्या चॅनलमध्ये। आपलं आता सध्या जे 20 एप्रिलपासून ते 26 एप्रिलपर्यंत श्री स्वामी समर्थ महाराजांचं गुरुचरित्र स्मरण दिनानिमित्त गुरुचरित्राचे पारायण चालू आहेत। तर अशामध्ये श्री स्वामी समर्थ महाराजांच्या स्मरण दिनी म्हणजेच ज्यांना ज्यांना शक्य नाही पारायणाला बसणं, त्यांनी कुठल्या सेवा कराव्या आणि तेवढंच फळ आपल्याला त्या सेवेचं मिळणार आहे। अशी कुठली सेवा आहे जी आपल्याला फक्त 3 दिवस करायची आहे आणि श्री स्वामी समर्थ महाराजांची असीम कृपेने आपल्याला धनी व्हायचं आहे। जे अशक्यही शक्य होईल अशा काही गोष्टी आहेत, काही सेवा आहे, ती तुम्ही नक्की करा। तर चला आपण व्हिडिओला सुरुवात करूया। संपूर्ण चैत्र महिनाभर स्वामी कृपेचा वर्षाव होत असतो, कारण चैत्र शुद्ध द्वितीयेला ब्रह्मांड नायक श्री स्वामी समर्थ महाराजांचा प्रकट दिन असतो। तर चैत्र वैद्य त्रयोदशीला स्वामी समर्थ महाराजांचा स्मरण दिन असतो। म्हणजे चैत्र वैद्य त्रयोदशीला श्री स्वामी समर्थ महाराजांनी आपल्या अवतार कार्याची सांगता केली। यंदा 31 मार्च 2025 श्री स्वामी समर्थ महाराजांचा प्रकट दिन होता। तसेच 26 एप्रिल 2025 रोजी श्री स्वामी समर्थ महाराज अवतार कार्य समाप्तीचा दिवस आहे। गुरुवार दिनांक 24 एप्रिल 2025 ते 26 एप्रिल 2025 या 3 दिवसांच्या कालावधीत श्री स्वामी समर्थ महाराजांची आपल्याला विशेष सेवा करता येईल। दत्तात्रयांचे तिसरे अवतार म्हणून अक्कलकोटचे श्री स्वामी समर्थ मानले जातात। श्री स्वामी महाराजांनी आपल्या अवतार कार्यात अनेक लीला केल्या, अनेकांचा उद्धार केला, अनेकांना सन्मार्गाला लावले आहे। भिवू नकोस, मी तुझ्या पाठीचे आहे, हे स्वामींचे कालातील अभय वचन असून अशक्य शक्य करतील स्वामी ही भाविकांची अतूट श्रद्धा आहे। आता 3 दिवसांची सेवा कशी करायची आहे आपण ते बघूया। गुरुवारी आवर्जून श्री स्वामी समर्थ महाराजांचे विशेष पूजन केले जाते, त्यामुळे गुरुवारपासून स्वामी सेवेस प्रारंभ करता येऊ शकतो। कारण की गुरुवारपासूनच ते 3 दिवस येतात की 26 एप्रिलला श्री स्वामी समर्थ महाराजांचं स्मरण दिन आहे। अगदी घरच्या घरी स्वामी समोर बसून स्वामी सेवेचा संकल्प करायचा आहे। संकल्प कसा करायचा आहे त्याचा व्हिडिओ मी टाकलेला आहे। आपल्या मनातील इच्छा भाव सांगायचा आहे आणि नेमकी काय आणि कशी सेवा तुम्ही करणार आहात, स्वामींची सेवा हे मनाशी पक्के करायचे। ही सेवा जी आपल्याला करायची हिची सुरुवात असे समजावे आणि शक्य असेल तेवढी निरंतर आणि अखंडितपणे आपल्याला ही सेवाच ठेवायची आहे। अनेक धकाधकीच्या काळामध्ये अशी सेवा करणे शक्य होत नाही। अशा वेळी जितकी शक्य असेल तितकी सेवा करावी। या काळात स्वामीचे नामस्मरण, मंत्राचे जप, स्तोत्रांचे पठण किंवा श्रवण सुद्धा केले तरी चालते। स्वामी चरित्र सारामृत, गुरुलीलामृताचे पारायण सुद्धा तुम्ही करू शकता। शनिवार म्हणजे 26 एप्रिल 2025 रोजी स्वामी समर्थ महाराजांचा स्मरण दिन आहे। या दिनाचे औचित्य साधून स्वामी चरित्र सारामृत, गुरुलीलामृत याच पद्धतीचे पारायण आपल्याला करायचे आहे, तसा संकल्प करायचा। या दोन्ही ग्रंथात दिलेले नियम आणि पारायण पद्धती यांचा न चुकता अवलंब करून आपल्याला पारायण जे आहे ते करायचे आहे आणि ही सेवा स्वामींच्या चरणी आपल्याला अर्पण करायची। एकदा संकल्प केला की त्यात आपल्याला खंड पडू द्यायचा नाही आहे। आता कोणत्या गोष्टी तुम्हाला आवर्जून करायच्या आहेत ते बघू। स्वामी सेवा मनापासून आपल्याला करायची आहे। स्वामींचे पूजन करत असताना आवर्जून पिवळ्या रंगाच्या फुलांचा समावेश करायचा आहे। तसेच स्वामींना पिवळ्या रंगाचे पेढे अर्पण करावे आणि प्रसाद म्हणून वाटायचे आहे। तसेच नैवेद्य दाखवताना स्वामींच्या जे काही स्वामी महाराजांचे आवडते पदार्थ आहे ते तुम्ही त्याचा नैवेद्य दाखवायचा आहे। स्वामी महाराजांच्या स्मरणदिनी शक्य असेल त्या गोष्टींचे दान करा। यामध्ये पिवळ्या रंगाच्या गोष्टींचा समावेश सर्वोत्तम आहे। शक्य असेल तर गुरुवारपासून ते स्मरण दिनापर्यंत सलग 3 दिवस या गोष्टी करायच्या आहेत। 3 दिवस शक्य नसेल तर श्री स्वामी समर्थ महाराजांच्या स्मरणदिनी आवर्जून या गोष्टी तुम्हाला करायच्या आहे। आता लक्षात ठेवा, आपली मनोकामना भगवंत पूर्ण करेल ही श्रद्धा आपल्या मध्ये ठेवायची आहे, म्हणजे पॉझिटिव्ह विचार ठेवायचे आहे। अल्पावधीत कोणतीही सेवा संपूर्ण होत नसते, त्यासाठी सातत्यही ठेवायचंच आहे। मनापासून सेवा आपल्याला करायची आहे। सेवेत खंड आपल्याला अजिबात पडू द्यायचा नाही आहे। एकदा संकल्प केला की तो पूर्ण करण्यासाठी शक्य ते सगळे प्रयत्न आपल्याला करायचे आहे। शक्य असेल तर दर गुरुवारी स्वामींच्या मठात जावे। जेव्हा शक्य असेल तेव्हा अक्कलकोटला जाऊन स्वामींचे दर्शनही तुम्ही घेऊ शकता। आता तुम्ही करत असलेली स्वामी सेवा जी आहे ती तुम्हाला कायम ठेवायची आहे। स्वामी आपल्यावर कधीही कृपा करतील हेही कोणी सांगू शकत नाही, परंतु जेव्हा कृपा होते, शुभाशीर्वाद मिळतात, स्वामींचे अनुभव येतात, तेव्हा जीवन अगदी धन्य झाल्यासारखे वाटते। म्हणूनच स्वामींवर अपार श्रद्धा आणि दृढ विश्वास आपल्याला ठेवायचा आहे। अशी अढळ आपली जी श्रद्धा आहे ती स्वामी समर्थ महाराजांवरती नक्कीच ठेवायची आहे। स्वामी समर्थ महाराज नक्कीच आपलं शुभ करतील ही भावना आपल्या मनामध्ये ठेवायची आहे। तर तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला मला नक्की सांगा। अशाच एका व्हिडिओमध्ये आपण पुन्हा एकदा भेटूया। श्री स्वामी समर्थ। जय जय स्वामी समर्थ।